आरती, ते कोपऱ्यातलं घर आहे ना, ते काकीने आपल्याला ना फराळ दिला होता, तिचा डब्बा देऊन ये ना. कोपऱ्यातलं घर? अगं मम्मी, कोणतं कोपऱ्यातलं घर? आपल्या डावीकडे पण कोपऱ्यातलं घर आहे, उजवीकडे पण कोपऱ्यातलं घर आहे आणि समोरच्या गल्लीत पण कोपऱ्यातलं घर आहे. अगं त्या समोरच्या गल्लीत कुठे गेलीस? ह्या साईडला ग, इकडं कोपऱ्यात घर आहे ना ते. अच्छा, ते वालं का? त्यांचा स्टीलचा दरवाजा आहे आणि लाल रंगाची नावाची पाटी आहे, ते घर का? अगं ते नाही ग, त्यांच्या घराला बघ अशा वाकड्या 3 पायऱ्या आहेत, ते घर. अगं मम्मी, त्या सावंत काकांच्या घराला पण अशा वाकड्या पायऱ्या आहेत, त्यांच्या घरी द्यायचंय का? अगं सावंत नाही ग, कसं सांगू हिला. अगं त्यांच्या दारावर बघ कुत्र्यांपासून सावध राहा अशी पाटी लावली, ते घर. कुत्र्यांपासून सावध? कोणतं घर बोलतेस नक्की तू? मला काय समजत नाहीये. और अभी तो रुको. कसं लक्षात येत नाही ग तुझ्या? ते बघ काका बाण्यांवर असतात आणि त्यांच्या अशा मोठे मोठे मिशे आहेत, त्यांचं घर. अगं मम्मी, आपल्या सोसायटीमध्ये बरेच काका आहेत जे बन्यांवर राहतात आणि त्यांच्या अशा मोठ्या मिशा आहेत. नक्की कोणाच्या घरी द्यायचंय? अरे देवा, कसं सांगू आता हिला. अगं त्यांचा मुलगा बघ रोज बुलेटवर कामाला जातो, त्यांचं घर. अच्छा, बुलेटवर जातो कामाला, म्हणजे अक्षयच्या घरी द्यायचंय का? अगं हो हो, तेच घर. मगाचपासून टाइमपास करतेस ना मम्मी तू? वाकड्या पायऱ्या, कुत्र्यांपासून सावध राहा, त्यापेक्षा मला सरळ सांगायचं ना अक्षयच्या घरी जाऊन द्यायचंय म्हणून. येऊन येते. मला